आता आम्ही पडवळ जेवढी लावायला आणलेत बघा, हे बघा पडवळ. कधी कधी मला असा विचार येतो, रामायण वगैरे बघितल्यानंतर म्हणतात सीतेला हरिण आवडलं. राम जंगलात राहत होता, पर्णकुटीत राहत होता, पण सीतेबरोबर राहत होता. तर राम काही लाकडं तोडण्यासाठी किंवा आपला काय म्हणतात ना उपहार मिळवण्यासाठी बाहेर गेला असताना सीतेला हरिण दिसलं. ते होतं मारीच राक्षस. म्हणजे कथा कशी आहे ती बघा. तर सीतेने हरिण मागितलं, तिची ती सोनेरी काया तिला आवडली आणि राम सीतेला हे करायला गेला. रामाच्या पाठी लक्ष्मण पण गेला. त्या मारीच्याने आवाज काढला, मेलो मेलो. तर सीतेला वाटलं की राम मेलाच. तर लक्ष्मण गेला त्याच्या पाठी. लक्ष्मणाने लक्ष्मण रेखा काढलेली, पण सीतेने ती ओलांडून रावण तिला घेऊन गेला. तर माझं असं मत आहे बघा, रावणाने नंतर नागपाश सोडला रामावर, तर राम आणि लक्ष्मण दोघं मूर्छित झाले. मग काय गरज होती का? सीता शेवटी म्हणजे त्याच्या आज्ञेविरुद्ध गेली आणि ती रावण तिला घेऊन गेला. एवढं सर्व केला. बरं, सीता काय साधी होती? सीता राजाची पोरगी, जनक राजाची पोरगी, आणि ती पण जमिनीत भेटलेली पेटीमध्ये. तर माझं असं मत आहे की रामाने जर राजा म्हणून तिकडे गेला असता, एवढे वर्ष हे करून घेण्याचा काय गरज काय? बरं, हे असं होतं आहे ते शूर्पणखा त्याच्या पर्णकुटीत आली होती. म्हणजे रामानं दाखवलं की शूर्पणखेने चांगल्या सीतावर रूप घेतला आणि शूर्पणखा आली आणि रामाला तिने मागणी घातली. म्हणजे बघा, म्हणजे चांगल्या माणसाच्या पाठी किती ह्या दुविधा असतात. बरं, राम तिकडे गेला आणि रामाला काय गरज होती? रामाने पहिल्याच ह्याच्यात नुसता सर्पबाण सोडला तर राम मूर्छित पडला आणि लगेच रामाने रावणाला मारली. म्हणजे कथा कशी आहे ते बघा. काय रावण सरेंडर झाला का? किंवा रावणाच्या घरात फुटीरता झाली का? रावणाची बायको दुसऱ्या बिभीषणाबरोबर, म्हणजे असं काय ना काहीतरी असावं. त्याशिवाय म्हणजे रावण एवढा मजबूत, ज्याने नागपाश सोडला तर राम मूर्छित पडला. त्याची मूर्छा काढण्यासाठी, बरं ते पण प्राण्यांनाच माहिती. बरं, रावण हा मला वाटतं प्राणीकुळातलाच असावा, कारण मारीच राक्षसाबरोबर त्याची मैत्री. आणि हनुमान हा म्हणजे त्याच्यामध्ये त्याने संजीवनी तिकडून आणली डोंगरावरून. बरं, काय माणूस गेला का संजीवनी आणायला? तो हनुमंत पण म्हणजे माकडाचं स्वरूप ना, देव असला तरी. बरं, आणि आपण देव पूजतो तर बघा, गाईला शिंग आहेत, बैलाला शिंग आहेत, त्याच्या गोट्या जाऊन शेण लावतो त्याच्या अंगाला, आणि काय म्हणतो, ज्याला शिंग आहेत तो राक्षस. म्हणजे बघा, म्हणजे आपण काय करतो, कशासाठी करतो? बरं, रावण तिथे गेल्यानंतर त्याने आपले नसती सीतेची मागणी केली. काय अप्सरा तिथं काय कमी होत्या? बरं, तिथे जाऊ द्या, इकडं काय महाराष्ट्रात कमी होत्या का? म्हणजे रामायण कसं घडलं आणि कशासाठी घडलं याचा प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे हो. उगाच आपलं काहीतरी म्हणजे कथा जर आपण वाचतो तर हे प्रश्न निर्माण झाले पाहिजेत. अंधारे मॅडमचं मला खरोखर कौतुक करावंसं वाटतं. त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले आणि त्या पंढरपूरला पण जाऊन आल्या. म्हणजे काय नक्की आहे ते कळलं पाहिजे. माणसाची पूजा करत नाहीत. माणसाची पूजा कधी करतात? तो बाबा झाल्यानंतर म्हणजे तो चमत्कार करायला लागला, थोडक्यात प्राण्यांच्या ह्याच्यात गेला, तेव्हा तो त्याचे पूजा करतात. सर्वसाधारण माणूस बघा, गरीब माणूस एखादा 4 आणे 2 रुपये दिले तर तुझं पण सुख होऊ दे असं बोलला ना, तर त्याला अजिबात नाही करणार, त्याच्याबद्दल वाईट बोलतील. अशी ही दुनिया आहे. तर काय घेतलं पाहिजे हे माझं लहान मुलांपासून म्हणजे मध्यम वयापर्यंत आहे. म्हातारपण गेलं की ते माणूस म्हातारं होतंच कसं हेच. मग जर चांगदेव 2000 वर्ष जगला तर माणूस म्हातारा कसा होतो, असा मला डॉक्टरांना पण प्रश्न विचारायचा आहे.